आजपासून मी एक सिरीज चालू करत आहे. त्या सिरीजचं नाव आहे सायबर अवेअरनेस. याचा मुख्य उद्देश असा आहे की जे आत्ताच्या युगामध्ये जो सायबर क्राईम घडत आहे त्याबद्दल सामान्य लोकांना अवेअरनेस निर्माण होवो म्हणून. तर आजचा हा पहिला एपिसोड आहे. तर आजच्या विषयाचे आपले नाव आहे OTP स्कॅम म्हणजे काय. बँक कधीच OTP विचारत नाही. मग तुम्हाला आलेला फोन कुणाचा असतो? OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. तो तुमचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी असतो. OTP स्कॅम कसा होतो? तर जी व्यक्ती फ्रॉड करणार आहे ती तुमचा मोबाईल नंबर मिळवते. त्यानंतर तुम्हाला मी बँकेतून बोलत आहे, तुमची KYC करायची राहिलेली आहे किंवा तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे या नावाने ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायला सुरुवात करते. त्यानंतर ते ऑफिशियल लँग्वेज वापरून मी बँकेतूनच बोलत आहे म्हणून तुमचा विश्वास जिंकते. मग त्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला OTP सेंड करते आणि सांगते की तो OTP मला सेंड करा. मग तुम्ही तो सेंड करता आणि येथेच OTP सेंड केल्यावर तुमचा डिजिटल व्यवहार मंजूर होतो. तर ते कसे ऑपरेट करतात? तर ते सुरुवातीला तुम्ही आत्ताच करा, तुम्ही नाही केला तर ही भाषा वापरतात. मग तुम्ही येथे तुमचे KYC पूर्ण केला नसाल तर तुम्ही लगेच तुमचा OTP त्यांना सांगता किंवा ते तुम्हाला तुमचा ATM कार्ड ब्लॉक झालेला आहे, तुमचा CVC नंबर द्या म्हणतात आणि तुम्ही तो द्यायची अर्जन्सी सुद्धा करता आणि याच प्रकारे ते ऑपरेट होतात. तर येथे सामान्य माणसाने काय करावे? तर तुम्हाला आलेला OTP कोणाबरोबरही शेअर करू नये. तुम्हाला आलेला अननोन लिंकवर तुम्ही ओपन करू नये किंवा त्या वेबसाईटवर जाऊ सुद्धा नये किंवा ज्या बँकेचा कॉल आलेला आहे म्हणतात तो नंबर तुम्ही व्हेरीफाय करून बघावे. चुकून अशी जर तुमच्याबरोबर स्कॅम झाला असेल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा तुमच्या जवळ असणाऱ्या सायबर सेलमध्ये जाऊन त्याची कंप्लेंट नोंद करा. OTP म्हणजे तुमच्या पैशाची चावी आहे आणि ती तुम्ही सुरक्षित ठेवा. अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.